तेवढे कीर्तनकार आमच्या गावात आहेत. आध्यात्मिक क्षेत्राने आमचं गाव सदृढ आहे, उज्ज्वल आहे. येरोळ हे गावाचा धबधबा आहे. शैक्षणिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, धार्मिक क्षेत्र असू द्या, आध्यात्मिक क्षेत्र असू द्या, एवढंच नाही संजय पाटील, तर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा येरोळचा धबधबा आहे. अनादी काळापासून धबधबा आहे. आस्थादायक वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय येरोळचं नाव आहे. येरोळकर आडनाव हे काय गावावरून पडलेलं आडनाव आहे. येरोळचा आजही धबधबा वैद्यकीय क्षेत्रात आहे. शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, राजकीय असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र असेल, त्या सर्व क्षेत्रामध्ये येरोळचा धबधबा आहे. एवढंच नाही, औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा येरोळ आहे. पुणे सारख्या, मुंबई सारख्या ठिकाणी आमची माणसं व्यापार करतात, मोठे मोठे